राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधान परिषद निवडणुकांचे पडघम जोरात वाजतायत। 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती रंगताना दिसतायत। मात्र महायुतीच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा जर कुठे होत असेल तर ती सोलापूरमध्ये। कारण इथे प्रश्न फक्त विजयाचा नाही तर भाजपकडून उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याचा आहे। आमदारकी भाजपच्या पारड्यात जवळपास निश्चित मानली जात असली तरी पक्षाचा शिलेदार कोण असणार? प्रशांत परिचारक की राजेंद्र राऊत, राजन पाटील की नवा चेहरा? या ज्येष्ठ नेत्यांच्या यादीमध्ये नवल म्हणजे एका तरुण चेहऱ्याचं नाव पुढे आलंय। तो चेहरा म्हणजे रोहन सुभाष देशमुख। आता हे नाव पुढे येण्याचं नेमकं कारण काय? भाजप हायकमांड ज्येष्ठांवर विश्वास दाखवणार की तरुण नेतृत्वाला संधी देणार? अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी पक्ष कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागेसाठी शेवटच्या क्षणी कोणाचं पारडं जर ठरणार? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय आपल्या पुणेकरांच्या हक्काचं पुणे लोकल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधान परिषद निवडणूक म्हणजे पूर्णपणे आकड्यांचा खेळ मानला जातो आणि या खेळात सध्या भाजपचं पारडं खूप जड दिसतंय। सोलापूर महापालिकेत एकूण 102 नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेत 68 सदस्य, तर विविध नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये 374 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष आहेत। या सगळ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मतांमध्ये भाजपकडे 350 पेक्षा जास्त मतांचं मजबूत संख्याबळ असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे या निवडणुकीत विजय भाजपाचाच होणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। पण आता खरी चर्चा सुरू झाली ती उमेदवारी कोणाला मिळणार याची। सोलापूरमध्ये सध्या परिचारक, राऊत आणि पाटील यांकडे सगळ्यांचं लक्ष लागले। प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते आणि दिलीप माने या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील एक मजबूत उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते। पण विरोधकांपेक्षा भाजप समोर सध्या मोठं आव्हान आहे ते म्हणजे पक्षातील अंतर्गत समीकरण सांभाळण्याचं। सोलापूर भाजपमध्ये अनेक मोठे नेते आणि त्यांचे वेगवेगळे गट आहेत। परिचारक गट, राऊत गट आणि मोहिते पाटील गट यांच्या स्थानिक पातळीवर मोठी राजकीय स्पर्धा पाहायला मिळते। अशाच परिस्थितीत पक्षाने एखाद्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली तर दुसऱ्या गटात नाराजी निर्माण होण्याची किंवा अंतर्गत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सर्व गटांना एकत्र ठेवण्यासाठी भाजप एकदा न्यूट्रल आणि तरुण चेहरा पुढे करू शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांचंही नाव आता वेगाने पुढे येताना दिसतंय आणि त्यांचं पारडंही जड मानलं जातंय। या मागचं मुख्य कारण म्हणजे लोकमंगल समूहाच्या सहकार नेटवर्कमुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा भागातील अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे थेट संबंध असल्याचं सांगितलं जातंय। शिवाय हा तरुण चेहरा आहे त्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो असंही बोललं जाते। एकूणच पाहिलं तर कागदावर जरी ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत असली तरी अंतर्गत राजकीय गणित, सहकार क्षेत्रातील मतांची ताकद आणि सर्व गटांना एकत्र ठेवण्याची क्षमता या गोष्टी ज्याच्या बाजूने असतील त्याचाच दावा मजबूत मानला जाणार आहे। आता भाजप हायकमांड जुन्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवणार की एखाद्या सर्वसमावेशक आणि तरुण चेहऱ्याला संधी देणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागले। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा।